कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलेला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। तर मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। तो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे। या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी 15 मार्च नंतर 100% करायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री। जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा सल्ला मान्य करेल त्या सर्वांचा हा सल्ला मान्य केल्यामुळे होणार आहे या ठिकाणी 100% फायदा। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की 15 मार्च नंतर आपण सर्वांनी कशामुळे करायला पाहिजे सोयाबीनची विक्री। जर आपण सर्वांनी 15 मार्च नंतर सोयाबीनची विक्री खरंच केली तर आपला कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाची आता जाणून घेऊयात उत्तरे। जर आपल्या सर्वांना या यक्ष प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या व याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आणि त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला सुद्धा आहे की आपण सर्वांनी आता 15 मार्च नंतर 100% करायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री। जो कास्तकार बांधव हा सल्ला मान्य करेल त्या सर्वांचा हा सल्ला मान्य केल्यामुळे होणार आहे इथं 100% फायदा। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की 15 मार्च नंतर आम्ही सर्वांनी सोयाबीनची विक्री ही का करायला पाहिजे आणि जर आम्ही सर्वांनी असं केलं तर आमचा असं केल्यामुळं कशा पद्धतीनं होऊ शकतो इथं फायदा। चला तर मग या सर्व प्रश्नांची इथं जाणून घेऊयात आता उत्तरे। तर आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ती किती आहे बरं? तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा दर आहे तो सध्या 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 5,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान। जर मागच्या 4-5 दिवसांचा विचार केला तर अमेरिका इराण यांच्यामध्ये जेव्हापासून संघर्ष पेटलाय तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव भडकले आणि याचा परिपाक म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा वाढला। जर मागच्या 4-5 दिवसांपूर्वीचा विचार केला असता तर सोयाबीनची हीच दर पातळी 4700 ते 5,000च्या दरम्यान होती। म्हणजे सोयाबीनच्या दराला जो सध्याच्या कंडिशनला आधार मिळाला आहे तो अमेरिका व इराण यांच्यातील संघर्षामुळे जे कच्च्या तेलाचे भाव वाढले आहेत त्यामुळं देशात सध्या सोयाबीनचा भाव हा सुधारलेला आहे आणि वधारलेला आहे। आता 15 मार्च नंतरचा जर आपण सर्वांनी विचार केला तर इथून पुढे हा जो संघर्ष आहे तो किती काळ या ठिकाणी सुरू राहू शकतो हे कोणालाही माहीत नाही। समजा असं घडलं की 15 मार्च नंतर हा संघर्ष सुरू राहिला तर सोयाबीनचा बाजारभाव जो आहे तो 55च्या पुढे जाईल। पण समजा हा संघर्ष 15 मार्च नंतर तात्काळ बंद झाला, कारण ही पण शक्यता आपल्याला गृहीत धरावी लागेल, त्यानंतर तुम्हाला सांगतो सोयाबीनच्या दरात कमीत कमी 300 ते 500 रुपयाची घसरण येऊ शकते आणि त्यावेळेस हातातोंडाशी आलेला घास हा जो तेजीचा आहे तो आपल्यापासून हिरावून घेतला जाईल। म्हणून 15 मार्च नंतर काय आता आपल्याला जो सोयाबीनचा भाव आहे तो 5,500 क्रॉस होताना दिसणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी विनंती की एकदा विचार करून बघा की 5,500च्या वर 15 मार्च नंतर सोयाबीनचा जो भाव जाणार आहे तिथं विक्री करायला काही हरकत आहे का? कारण मी म्हणत नाही की सगळं सोयाबीन विका, पण माझं काय म्हणणं आहे की तुम्ही कमीत कमी 33% विका, नाही तर 50% सोयाबीन विका आणि बाकीचं येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळं आपला फायदा हा 100% होईल। समजा हा संघर्ष सुरू राहिला तर बाजारभाव जो असणार आहे तो मग 6,000च्या दिशेने वाटचाल करेल, मग तुम्ही 6,000च्या आसपास सोयाबीन विकू शकतात राहिलेलं। पण समजा अचानक जर हा संघर्ष या ठिकाणी जो आहे तो संपुष्टात आला तर मात्र सोयाबीनचा बाजारभाव पुन्हा 400-500 घसरेल, मग तिथं आपलं विनाकारण नुकसान होऊ शकते। बस एवढंच सांगणे। त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे की बाबा 15 मार्च नंतर एकदा सोयाबीन विक्रीचा निर्णय हा विचाराधीन घ्यायला काही हरकत नाही। सरते शेवटी आपण काय करणार आहात आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून जरूर कळवू शकता।
भविष्यात देशात जो सोयाबीनचा भाव तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो. सर्वांचे खूप खूप आभार.